नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि फायनान्शियल प्लॅनर। आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्याला एज्युकेट करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। मित्रांनो, टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला नेहमी सीएची मदत घ्यावी लागते, कारण आपल्याला कोणत्या सेक्शन्स खाली आपण आपला पैसा किंवा टॅक्स वाचवू शकतो किंवा गुंतवणूक करून आपला टॅक्स वाचवू शकतो याची माहिती नाही। आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व आपण पाहणार आहोत की आपल्या इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये असे कोणते सेक्शन्स आहेत की ज्या सेक्शनचा आधार घेऊन मी गुंतवणूक केली तर माझं एक इन्व्हेस्टमेंट पण होते आणि मला इन्कम टॅक्समध्ये रिबेट पण मिळतो किंवा टॅक्स वाचवू शकतो। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्व बाबी आपण एकत्रित पाहणार आहोत। माझी आपल्याला विनंती आहे की हे एकदा व्हिडिओ पाहून न सोडता हा वारंवार पाहावा किंवा व्हिडिओ पाहत असताना याच्यातले सेक्शन्स आणि त्याचा मॅटर आपल्या डायरीमध्ये नमूद करून घ्यावा। हा व्हिडिओ सर्व आपल्या मित्रांना पाठवावा जेणेकरून इतरांना पण या इन्कम टॅक्सच्या नियमाची माहिती होऊ शकेल। तर मित्रांनो, चला आता या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेऊ। समोर दिलेल्या पेजमध्ये आपण पहा, टॅक्स डिडक्शन्स फॉर सॅलरीड एम्प्लॉई। पहिला सेक्शन नॅचरली आपल्याला माहिती आहे ATC खाली, पण याच्यामध्ये कोणते प्रोडक्ट आहेत की ज्याच्यात गुंतवणूक आपण करू शकतो। प्रॉव्हिडंट फंड आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे, LIC मध्ये इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, युलिपमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, म्युच्युअल फंडमध्ये ALSS म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स नावाचे म्युच्युअल फंड्स असतात ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला गुंतवणूक करू शकतो, वेल्थ क्रिएशन करू शकतो, रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवणुका करू शकतो आणि टॅक्स पण वाचवू शकतो। SSY पोस्टाची स्कीम आहे, माहिती आहे सर्वांना। बँकेमध्ये FD आहे की जी आपल्याला ATC खाली कव्हर देते आणि जर आपण होम लोन घेतला असेल तर त्याचा प्रिन्सिपलची अमाऊंट त्या सगळ्या रकमा 1.5 लाखापर्यंत वर्षाला आपल्याला ATC खाली कव्हर मिळतो आणि त्याचा रिबेट आहे 46,800 रुपये आपल्याला टॅक्समध्ये रिबेट मिळते। त्याच्या पुढचा सेक्शन आहे सेक्शन 80D। आपण आपल्याला कदाचित माहिती असेल, मेडिक्लेम किंवा मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स। याच्यामध्ये सेल्फ म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा जर प्लॅन असेल 25,000 पर्यंत जर त्यानं त्याच्यामध्ये प्रीमियम अमाऊंट भरत असेल तर तो त्याच्यामध्ये कव्हर होतो। फॅमिलीसाठी फ्लोटर प्लॅन घेतला असेल तर तोही 25,000 पर्यंत कव्हर होऊ शकतो आणि त्या व्यक्तीनं आपल्या नवरा बायको मुलांच्यासाठी घेतलेला फॅमिली फ्लोटर प्लॅन प्लस त्यानं जर आपल्या सिनियर सिटीजन आई वडिलांच्यासाठी प्लॅन घेतला असेल तर तो 50,000 पर्यंत कव्हर असतो। त्याच्याखाली सेक्शन आहे 80CCD। हा NPS खाली आहे, 50,000च्या पुढे 50,000 पर्यंत आर्थिक वर्षाला याची लिमिट आहे। याच्यात आपण या पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करून आपल्याला टॅक्स वाचवता येतो। त्याच्याखाली सेक्शन 80CCD एम्प्लॉयरसाठी आहे, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन सॅलरीचे 10% त्यांना इन्कम टॅक्ससाठी बेनिफिट घेता येतो। गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी 14% ज्यामध्ये मर्यादा आहे। सेक्शन 1013A खाली हाऊस रेंट अलाउन्स, याच्यामध्ये जे HRA ज्याला म्हणतो तो ॲक्च्युअल HRAच्यामध्ये कव्हर होऊ शकतो किंवा 40% ऑफ द टोटल बेसिक सॅलरी किंवा ॲक्च्युअल रेंट पेड किंवा बेसिकच्या 10% और मॅक्झिमम 25,000। नंतर सेक्शन 24B होम लोन इंटरेस्टसाठी आहे। तर हाऊसिंग लोन जर आपण घेतला असेल, होम लोन घेतला असेल तर वर्षाला 2 लाखापर्यंतचा इंटरेस्ट याच्यामध्ये कव्हर होऊ शकतो। त्याच्यानंतर सेक्शन 80E एज्युकेशन लोन घेतला असेल तर इंटरेस्टचा 1च्या अमाऊंटच्या 1/8 अमाऊंट याच्यामध्ये आपल्याला वापरता येते, म्हणजे ते टॅक्स वाचवण्यासाठी आपण उपयोगात आणू शकतो। आणि पुढचा सेक्शन नवीन आहे सेक्शन 80EEB। जर एखाद्या एम्प्लॉईने EV कार म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल कार घेतली असेल आणि त्या कारसाठी लोन घेतला असेल तर या लोनमध्ये त्यांना 1.5 लाखापर्यंतची रक्कम ही टॅक्स फ्री म्हणून वापरता येते। तर मित्रांनो, हे 8 महत्त्वाचे सेक्शन्स आहेत की ज्याचा आधार घेऊन आपण आपला टॅक्स वाचवू शकतो। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत आपण इथेच थांबू आणि हा व्हिडिओ सर्वांना आपल्या मित्रांना आपण पाठवावा अशी मी आपल्याला विनंती करतो। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया पुन्हा असा एक नवीन प्रोडक्ट घेऊन की ज्यामुळे आपण लोकांना काही माहिती मिळू शकेल। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।